आपल्या नमस्कार. या ट्रम्प यांच्या टेरिफ वॉर याविषयी आपण जे बोलतोय, तर त्याविषयी मी बोलण्यासाठी आज आपण एक आमंत्रित केलेलं आहे एका अर्थतज्ञांना. माझ्याबरोबर आहेत अर्थतज्ञ डॉक्टर राजस परचुरे. डॉक्टर परचुरे हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे इंटरनॅशनल फायनान्स या विषयावरचे गोखले इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक्स ही जी प्रसिद्ध संस्था आहे पुण्यातली, त्या ठिकाणी ते प्राध्यापक होते, संचालक होते. त्यांनी अर्थशास्त्राच्या त्या विषयावर अर्थशास्त्राशी निगडीत विषयांवर बरीच पुस्तकं लिहिली आहेत. वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय सेमिनार्स आणि कॉलेजेस, युनिव्हर्सिटीजमध्ये ते भाषण द्यायला जात असतात. तर डॉक्टर परचुरे, धन्यवाद आम्हाला जॉईन केल्याबद्दल. तुमचं धन्यवाद. आमच्या वर्ल्ड स्कोप मध्ये स्वागत आहे. थँक्यू. धन्यवाद. तर डॉक्टर परचुरे, तुम्हाला पहिला एक प्रश्न आमचा असा आहे की ट्रम्प यांनी जे आता संबंध टेरिफ वॉर चालू केलंय, तर त्या संदर्भात त्यांचं असं म्हणणं आहे की अमेरिकेला 1.1 ट्रिलियनची तूट आहे या आंतरराष्ट्रीय व्यापारातली, ट्रेड बरोबर. डेफिसिट. तर ही तूट जी आहे ती त्यांना काही पसंत नाही. तर माझा एक साधा प्रश्न आपला तुम्हाला एक अर्थतज्ञ म्हणून, की अशी तूट असणं हे अर्थव्यवस्थेला कायम वाईटच असतं का, किंवा त्याचा संबंध काय अर्थव्यवस्थेशी, हे थोडक्यात जर सांगितलं तर बरं होईल. हो, त्याच्याकडे बघायचे 2-3 असे दृष्टिकोन आहेत. पहिलं म्हणजे तूट म्हटलं त्याचा अर्थ तुमची आयात ही तुमच्या निर्यातीपेक्षा जास्त. म्हणजे हे जे राहिलेले पैसे जे आहेत, तुम्ही जी आयात करताय ती जास्त आहे. म्हणजे तुमच्याकडे जास्त माल तुमच्या अर्थव्यवस्थेत येतोय, मात्र जो तुम्ही माल पाठवताय तो मूल्याने कमी आहे. अर्थातच जी तूट येते ती भरून कशी काढायची, तर ही तूट भरण्याकरता तुम्हाला कर्ज घ्यावी लागतात आणि कर्ज घेऊन ही तूट भरावी लागते. आता नेहमीच कर्ज तुम्हाला मिळत जातील असं नाही. ऑटोमॅटिकली कर्ज जर मिळत गेली तर ठीक चालतं, पण नाही मिळत गेली किंवा कमी पडली ती कर्ज, तर अर्थातच तुमच्या ज्या करन्सीचं मूल्य असतं, तुमच्या पैशाचं मूल्य असतं ते घटत जातं. आता भारताचंच तुम्ही बघा, भारताची कायम तूट असते आणि कायम तूट असल्यामुळे आपलं कर्ज तरी वाढत जातं किंवा रुपयाचं अवमूल्यन हे कंटिन्युअसली होतच राहतं. पण जेव्हा आपण अमेरिकेची परिस्थिती बघतो, तेव्हा अमेरिकेची परिस्थिती भारतापेक्षा किंवा अन्य कुठल्याही देशापेक्षा वेगळी आहे. ती वेगळी अशा करता आहे की अमेरिकेची जी फायनान्शियल सिस्टीम आहे, इट इज द लार्जेस्ट फायनान्शियल सिस्टीम इन द वर्ल्ड अँड इट इज ओपन फॉर एव्हरीबडी. म्हणजे सगळ्यांकरता ती खुली आहे. त्यामुळे कोणत्याही देशाला अमेरिकेशी समजा सरप्लस असेल, म्हणजे उदाहरणार्थ सगळ्यात चांगलं उदाहरण म्हणजे चीन, दुसरं उदाहरण म्हणजे जर्मनी, रशिया, यांची अमेरिकेच्या इकॉनॉमीशी बरोबर सरप्लस असतं आणि अमेरिकेची तूट असते. तर ही जी काय सरप्लस असतं ते ऑटोमॅटिकली अमेरिकेत हे इन्व्हेस्ट होतं, कारण की अमेरिकेची करन्सी ही जागतिक करन्सी आहे आणि त्याच्यामुळे सगळे व्यवहार जे चालतात जगातले हे अमेरिकेच्या करन्सी मध्ये चालतात. त्यामुळे ती जी कर्ज येतात अमेरिकेत सगळ्या इतर परदेशातनं, ती ऑटोमॅटिकली येतात आणि त्यामुळे अमेरिकेला कधी त्यांचं करन्सी अवमूल्यन करावंच लागत नाही. मात्र भारतासारख्या देशाला नेहमी करावं लागतं. त्यामुळे अमेरिकेचा डेफिसिट आणि भारताचा डेफिसिट हे कम्पेरेबल नाही आहेत. अमेरिका कितीही डेफिसिट करू शकते, मात्र भारत नाही करू शकत किंवा दुसरी देश नाही करू शकत. हा फरक आहे. आता तूट असावी का सरप्लस असावं याचं काही असं गणित नाही. म्हणजे कुठलाही तुम्ही धंदा करत असाल तर त्याला कर्ज घ्यावं का न घ्यावं असा प्रश्न तो विचारण्यासारखा आहे. तर धंद्याला कर्ज हे लागतं, पण हे कर्ज फेडायची तुमची म्हणजे फ्युचरमध्ये कर्ज फेडायची तुमची ऐपत ही निर्माण झाली पाहिजे, हे सगळ्यात महत्त्वाचं. मग तूट ठेवायला काही हरकतच नाही.
हा, अशा पद्धतीने मी त्याचं उत्तर देईन. तूट म्हणजे असणं. तुम्हाला असं म्हणायचं की अमेरिकेची जी तूट आहे ती अमेरिकेची जी करन्सी आहे डॉलर, ती जागतिक करन्सी असल्यामुळे त्यांना ती तूट असली तरी चालते, पण भारतासारख्या विकास मार्गावर असलेल्या देशाला ती एखाद्या वेळेला त्रासाची असू शकते. ठरू शकेल जर आपण ठरू शकते, कारण की जे तूट भरायला आपण जे कर्ज घेतो ते कर्ज जर आपण फेडू नाही शकलो तर प्रॉब्लेम होऊ शकतो. बर 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 बर. तर या अनुषंगाने मला एक बोला बोला बोला. नाही, मात्र भारताची इकॉनॉमी इतकी वेगाने वाढतीये की आपण ते कर्ज फेडू शकू अशी आपली पोझिशन आहे. बर 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 बर. तूट भरून काढण्याकरता जे आपण कर्ज घेतो ते आपण फेडू शकू अशी आपली पोझिशन आहे. बर बर. मग त्याच अनुषंगाने मला माझा पुढचा प्रश्न होता, पण बहुतेक तुम्ही त्याचं उत्तर दिलंय की भारताची तूट ही आंतरराष्ट्रीय व्यापारात सर्वात जास्ती USA नंतर खालोखाल आपलीच आहे. $242 बिलियन आपली तूट आहे. आणि त्यामुळं मला विचारायचं होतं आपल्याला की आपल्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने ती चांगली आहे की नाही भारताच्या दृष्टीने. आणि दुसरा प्रश्न आहे त्याच्या अनुषंगाने की ट्रम्पनी जे आता रेसिप्रोकल टेरिफ या नावाखाली भारतावर जे कर लादायचं त्यांचा प्रयत्न आहेत किंवा त्यांनी जाहीर केलेले आहेत, त्याचा आपल्या डेफिसिटवर आणि आपल्या अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होऊ शकतो? बर, आता तुमचा पहिला प्रश्न मी आधी घेतो की भारताचं की आता जगात नंबर 2 तुटीचा देश जो दिसतोय हे फक्त गेल्या 1-2 वर्षाची ही पोझिशन आहे. बर. जर तुम्ही गेली 10-15 वर्षाची पोझिशन बघितली तर असं नाहीये. भारताची तूट असते, नेहमीच असते, कायम असते, मात्र 2 नंबरची कायम नसते. कधी ती 6 नंबरची असते, 7 नंबरची असते, असं ते त्याचं रँकिंग हे बदलत राहतं. पण गेल्या 2 वर्षात आपले गोल्ड इम्पोर्ट्स, सोन्याचं जो आपण इम्पोर्ट करतो, आयात करतो, ती प्रचंड वाढली आहे. ऑइल अँड पेट्रोलियमची आयात ही सुद्धा प्रचंड वाढली आहे, पर्टिक्युलरली रशियाकडून. आणि आपले डिफेन्स इम्पोर्ट्स हे सुद्धा अतिशय गतीने वाढलेले आहेत. याच्यामुळे गेल्या 1-2 वर्षात एकदम आपली तूट ही वाढलेली आहे. म्हणजे आपल्या जीडीपीच्या म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नाच्या साधारण 7% ती गेलेली आहे. पण ती साधारणपणे 2 ते 3% असते. इतकी 7% इतकी नसते, साधारणपणे 2 ते 3% असते. म्हणजे साधारणपणे यू कॅन से की हेल्दी पोझिशन असते आपल्या तुटीची इन टर्म्स ऑफ आपल्याला मिळणारा जो सपोर्ट आहे जागतिक वित्तीय संस्थांकडनं आणि जागतिक इतर गव्हर्नमेंटकडनं, त्या दृष्टीने आपली तूट ही मॅनेजेबल अशी तूट आहे. आता तुमचा दुसरा प्रश्न जो आहे त्या ट्रम्पच्या टॅरिफचा आणि रेसिप्रोकल टॅरिफ बद्दल आहे. तर आधीच मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे अमेरिकेची तूट आणि कुठल्याही इतर देशाची तूट हे काही कम्पेरेबल गोष्टी नाही. याचं कारण अमेरिकेची जी करन्सी आहे ही जागतिक करन्सी आहे. त्यामुळे अमेरिकेने कितीही पैसे छापले आणि कितीही माल जगातनं विकत घेतला तरी बिकॉज डॉलर इज इंटरनॅशनल करन्सी, त्याला काही म्हणजे साधारणपणे फुकट घेतल्यासारखं ते अमेरिकेचे पोझिशन होते. पण ट्रम्प हा बेसिकली त्याची जी बॅकग्राऊंड आहे तो स्वतः एक बिझनेसमन आहे. बरोबर. ट्रम्प हा व्हेरी सक्सेसफुल बिझनेसमन आहे. तर त्याच्या बिझनेसचं प्रिन्सिपल असं आहे आणि कोणत्याही बिझनेसचं प्रिन्सिपल असं असतं की देअर शुड बी एक्सचेंज ऑफ इक्विव्हॅलन्स. म्हणजे जसं मी तुमच्याशी व्यवहार करेन तसाच तुम्ही माझ्याशी सुद्धा व्यवहार केला पाहिजे, असे ते. तर अमेरिका जे काय टॅरिफ्स लावतं चायनावर, भारतावर, ब्राझीलवर आणि इतर कॅनडा वगैरे देशांवर, तर त्याचे रेट्स हे जरा कमी असतात. मात्र आपण जे काय टॅरिफ्स लावतो
अमेरिकेच्या प्रॉडक्ट्सवर त्याचे जे दर असतात त्या टॅरिफचे दर जास्त आहेत. आता हे जे ट्रम्पचा जो बिझनेस सेन्स आहे त्याच्यात त्याला ते डिस्क्रिमिनेशन वाटतं की मी जसं तुला वागणूक देतोय तशीच तू का नाही मला वागणूक देत. हा त्यातला खरं प्रिन्सिपल आहे. तर तू तशी वागणूक मला दिली नाही तर आय विल इम्पोज हेवी टॅरिफ्स ऑन यू, मी तुला पनिश करेन. अशा पद्धतीचा त्यांनी पवित्रा घेतलेला आहे आणि त्यामुळे तो सगळ्यांना थ्रेटन करतोय की सगळ्यांना हे करतोय की बाबा तुम्ही जर ते टॅरिफ नीट लावले नाही आमच्यासारखे तर मी तुमच्यावर तुम्ही जसे लावता तसे लावेन. 25% लावेन, 50% लावेन, 100% लावेन, असं काहीही लावेन असा त्यांनी त्याला लावले तर आपल्या अर्थव्यवस्थेवर त्याचा किंवा आणि आपल्या व्यापारावर त्याचा परिणाम काय होऊ शकतो. हो, त्याचा दुष्परिणाम होणार कारण की आपली निर्यात ही कमी होणार आणि आपली तूट ही वाढत जाणार. आपली तूट ही वाढत जाणार. तर हा असं म्हणजे रेसिप्रोकल इक्वल ट्रीटमेंट टू अमेरिकन बिझनेस ती सगळीकडून मिळाली पाहिजे अशी ती भूमिका आहे ट्रम्पची. बर 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 डॉक्टर परसुरे ही वस्तुस्थिती आहे की अमेरिका सगळ्यात कमी टॅरिफ लावते. बर 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 डॉक्टर परसुरे तुम्ही आमच्याबरोबर वेळ दिलात तुमच्या बिझी स्केड्यूल मधनं याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. आणि वर्ल्ड स्कोप मध्ये आर्थिक घडामोडींविषयी आम्हाला जर काही आणखी काही अशीच माहिती पाहिजे असेल, प्रश्न असतील तर अर्थतज्ञ म्हणून आम्ही तुमच्याकडे परत येऊ आणि होपफुली तुम्ही आम्हाला वेळ द्याल. धन्यवाद.